राज्याच्या राजकारणामध्ये काका विरुद्ध पुतण्यांचा संघर्ष अनेक वेळा आपण पाहिलेला आहे। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सिंदखेड राजामध्ये काका विरुद्ध पुतणी। राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचं आव्हान। गायत्री शिंगणे रिंगणात। महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष काही नवा नाहीये। रक्ताच्या नात्याच्या काका पुतण्यांच्या संघर्षातून महाराष्ट्रात मोठमोठे राजकीय भूकंप घडले। मात्र आता चक्क काका विरुद्ध पुतणे असा राजकीय संघर्ष बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। अजित पवार गटाचे आमदार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे ही काकांविरोधात मैदानात उतरली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी गायत्री यांनी केली आहे। काकांनी माघार घेऊन पाठिंबा द्यावा असं आवाहन तिने राजेंद्र शिंगणेंना केलं। माझी तर इच्छा आहे की बाबा साहेबांनी थांबून मला संधी दिली पाहिजे, मला सपोर्ट केला पाहिजे। यंग जनरेशन पण आता यंग जनरेशन तुम्ही बघत असाल सगळे माझ्या मागेच आहेत। माझं तर लढणं फिक्स आहे। तसं पवार साहेबांशी पण बोलणं वगैरे झालेलं आहे। आता तिकिटाची मागणी आपण केलेलीच आहे, त्यासाठी पण आपण थांबलोय। पण लढणार तर मी आहे 100%। साहेबांनी जर माघार घेतली तर खूपच चांगलं आहे। शेवटी वडीलच आहेत, आशीर्वाद त्यांचा तर मला लागणारच आहे। ठीक आहे, आणि असं नाही ना की चला घरातनच उमेदवारी जर दिली पण त्यांनी जर माघार घेऊन मला सपोर्ट केला तर खूप चांगलं होईल। आणि नाही पण केला तरी माझं तर फिक्स झालेलं, आपण लढणार म्हणजे 100% लढणार। गायत्री शिंगणे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। गायत्री या राजेंद्र शिंगणे यांची पुतणी आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष। मुरब्बी काकांना धोबी पछाड देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। सिंदखेड राजा मतदारसंघात दौऱ्यांना सुरुवात केली आहे। राज्यामध्ये काका पुतण्यांमध्ये आतापर्यंत झालेल्या राजकीय संघर्षावर एक नजर टाकूया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विरुद्ध राज ठाकरे, शरद पवार विरुद्ध अजित पवार, गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर। महाराष्ट्राच्या राजकारणाला काका पुतण्याच्या संघर्षाचा शाप असल्याचं बोललं जात आहे। आता राजेंद्र शिंगणेंना थेट लाडक्या पुतणीनंच आव्हान दिलंय। सिंदखेड राजामधल्या या काका पुतणीच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।